नमस्कार मित्रांनो, आता आरबीआय द्वारे डिजिटल रुपी हा लॉन्च करण्यात आलेला आहे। त्यानुसार आता एक आनंदाची अशी बातमी आहे। आता तुम्हाला जवळ कोणत्याही स्वरूपाच्या नोटा बाळगायची गरजच नाहीये। तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन स्वरूपात मोबाईलवरूनच टॅप अँड पे द्वारे ऑनलाईन स्वरूपात पेमेंट हे करता येणार आहे। सोबतच यासाठी इंटरनेटची पण गरज नाहीये। डायरेक्ट तुम्ही विना इंटरनेट या ठिकाणी पैसे हे ट्रान्सफर करू शकणार आहात। यालाच डिजिटल रुपया असं म्हटलं जात आहे। त्याविषयीच आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे मुंबई ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये या ठिकाणी या संदर्भात महत्त्वाची अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यानुसारच ई डिजिटल रुपया या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, तुम्ही डिजिटल करन्सी याचं नाव ऐकलं असेल। क्रिप्टोकरन्सी जे असतं त्याच प्रकारे आता आपले डिजिटल रुपया या ठिकाणी लॉन्च झालेला आहे। या नव्या सुविधेमुळे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क शिवाय तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं शक्य होणार आहे। आरबीआय द्वारे एक महत्त्वाचं असं अनोखं पाऊल या ठिकाणी उचललं आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता आपण जाणून घेऊया हा डिजिटल रुपया म्हणजे नक्की काय आहे। तर बघा मित्रांनो, डिजिटल रुपया हा भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच भारतीय रुपयाचं डिजिटल स्वरूप आहे। याचा उपयोग तुम्ही तुमच्या खिशातील कॅश प्रमाणेच करू शकणार आहात आणि हे तुम्हाला वॉलेटमध्ये ऑफलाईन स्वरूपात देखील ठेवता येणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे, पेमेंट कसं करायचं। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये। ऑफलाईन डिजिटल रुपया वापरत असताना तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलद्वारे क्यूआर कोड हा स्कॅन करायचा आहे। क्यूआर कोड स्कॅन केला की लगेच तुम्ही तुमचे जे काही डिजिटल रुपये आहेत ते तुम्ही ट्रान्सफर हे इतरांना करू शकता। डिजिटल रुपयाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे ऑफलाईन पे फीचर। म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं नेटची गरज नाहीये, नेटवर्कची गरज नाहीये। डायरेक्ट तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलेटमधून क्यूआर कोड स्कॅन करून इतरांना पैसे या ठिकाणी पाठवू शकणार आहात। एक प्रकारे यूपीआयचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे। म्हणजे इथे तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं नेट लागणार नाहीये। डायरेक्ट तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकणार आहात। आता आपण जाणून घेऊया या ठिकाणी ही सुविधा कोणकोणत्या बँकेत दिली जात आहे। तर बघा, आता डिजिटल रुपया हा देशातील वेगवेगळ्या बँकांमध्ये वॉलेट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये कोणकोणत्या बँका समाविष्ट आहेत त्या बँकांची नावे आता आपण पाहूया। तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय आहे, सोबतच आयसीआयसीआय बँक आहे, त्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, येस बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, ऍक्सिस बँक, सोबतच इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक आणि इंडियन बँक या सर्व बँकांमध्ये डिजिटल रुपया हा वॉलेट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, ही महत्त्वाची अशी माहिती होती। एका वर्षाखालीच या ठिकाणी डिजिटल रुपयाची घोषणा केलेली होती आणि आता अखेर आरबीआय द्वारे डिजिटल रुपया या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सोबतच असेच फायनान्शियल व्हिडिओज मराठीमध्ये मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।